आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। बारामती तालुक्यातील लोणी बापकर येथील दत्त मंदिर पाहण्यासाठी आलो आहे। तर नक्की पहा व्हिडिओ पूर्ण। कसं आहे ते त्याबद्दल आपण माहिती देतच राहूया। तर चला पाहूया लोणी बापकर येथील दत्त मंदिर परिसरामध्ये मल्लिकार्जुन मंदिर परिसरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुरुवातीस नजरेस पडतो तो यज्ञवराह म्हणजे विष्णूंच्या तिसऱ्या अवताराचे स्वरूप होय। तर यज्ञवराह महाराष्ट्रामध्ये एकमेव असलेली मूर्ती म्हणजे लोणी बापकर येथील मल्लिकार्जुन मंदिर परिसरामध्ये असलेली एकमेव मूर्ती आहे। आणि भारतामध्ये जबलपूर येथे यज्ञवराहांचे आणखीन एक मंदिर आहे। तर भारतामध्ये अशा प्रकारे दोनच मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात। तर आपण पाहू शकता यज्ञवराहावरती विष्णूंची झूल पांघरलेली आपल्याला दिसते आणि तसे शिवलिंग देखील आपल्याला पाहायला भेटतात। यज्ञवराहांच्या पायामध्ये विष्णूंचे आयुधे आपल्याला पाहायला भेटतात, गदा, शंख आदी आयुधे आपल्याला पाहायला भेटतात। तर आता आपण मंदिर पाहू शकता। मंदिर अतिशय प्राचीन आहे। साधारणपणे 12व्या शतकामधील बांधलेलं असं यादवकालीन मंदिर आपल्याला हे पाहायला भेटत आहे। साधारणपणे बारामतीपासून 30 किलोमीटर अंतरावरती व मोरगावपासून साधारणपणे 8 किलोमीटर अंतरावरती असलेले हे मंदिर आहे। तर आपण मंदिर पाहू शकता। मंदिरामध्ये आपल्याला तोडफोड फार झालेलीची जाणवती। आपल्याला सभामंडप देखील आपल्याला पाहायला भेटत नाही। तर सभामंडपाचे आपल्याला अवशेष पाहायला भेटतात। तर आपण पाहू शकता नंदीच्या अंगावरती बघा कशी नासधूस केलेली आपल्याला पाहायला भेटते। तर नंदीचं आवरण देखील आपल्याला प्लेन नाही दिसत बघा, मी तुम्हाला हात लावून दाखवत आहे। पाहू शकता नंदी कसा आहे ते। तर आपल्याला इथले स्थानिक काका आपल्याला जे दाखवत आहेत मंदिर उघडण्यासाठी ते आलेले आहेत। तर आपण मंदिरामध्ये आपण पाहू शकता की वेल बुट्टी खिडक्यांची डिझाईन बघा आपण पाहू शकता। नक्षीकाम पण अतिशय सुंदर, पाने फुले यक्षिणी बहारवाहक यक्षिणी आपल्याला पाहायला भेटत आहेत। तर मंदिर अतिशय प्राचीन आहे, पण थोडीशी रंगरंगोटी केल्यामुळे आपल्याला प्राचीन ठेवा थोडासा आपल्याला वेगळा वाटत आहे, पण खूप छान आहे। तर आता आपण मंदिरामध्ये आपण प्रवेश करत आहे। तर मंदिरामध्ये देखील आपल्याला अनेक प्रकारच्या नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं। हा पूर्वाभिमुख दरवाजा आहे आणि आता आपण जो प्रवेश केला आहे ते उत्तराभिमुख। ह्या मंदिराला 2 प्रवेशद्वार आहेत। तर मंदिरामध्ये श्रीकृष्णांच्या जीवनावरती आधारित किंवा रामायणातील अनेक प्रसंग देखील या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला भेटतात। हेमाडपंथी पद्धती मंदिरामधील अनेक आपल्याला पाहायला भेटतात बघा। त्या प्रकारामध्येच प्रवेशद्वारावरती आपल्याला श्री गणेश देखील आपल्याला पाहायला भेटले व लल्लाट मंदिर प्रवेशाच्या वरती जे आपण त्याला म्हणतो की लल्लाटपट्टी अशा अनेक आपल्याला ठेवे पाहायला भेटतात। यक्षिणी बहारवाहक किंवा रामायणातील अनेक प्रसंग, श्रीकृष्णांच्या जीवनावरती अनेक प्रसंग देखील या मंदिरामध्ये कोरलेले पाहायला भेटतात। पण अंधार असल्या कारणाने थोडंसं आपल्याला वरचा भाग दाखवता नाही आलेला। तर आपण पाहू शकता ही लहान मुले बघा, आपण शूटिंग करताना पाहू शकता आपल्याकडे पाहत आहेत। मला मंदिराचा गर्भगृहाचा प्रवेशद्वार आपल्याला दाखवत आहे। तर मूर्ती जीर्ण झालेली आहे, त्या कारणाने कोणती मूर्ती आपल्याला काही समजत नाहीये। तर मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशावरती देखील गणेश देखील पानं फुले वेलबुट्ट्या अशा प्रकारे विविध आकारामध्ये नक्षीकाम केलेले आपल्याला पाहायला भेटते। श्री गणेशांची मूर्ती देखील आपल्याला पाहायला भेटते। हे मंदिरामध्ये मित्रांनो 2 शिवलिंग आहेत। तर पाहू शकता हे समोर आपण महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असे आहे की ज्या ठिकाणी 2 शिवलिंग एकाच ठिकाणी आहेत। तर स्थानिक लोक असे सांगतात की परकीय आक्रमणाच्या वेळी ज्यावेळेस मंदिराची नासधूस केली जायची त्या काळामध्ये या मंदिरातील शिवलिंग परकीय लोकांच्या सैन्यांनी घेऊन गेले।
अशा प्रकारे आपण मल्लिकार्जुन दर्शन पूर्ण करून आपण आता पाहू शकता. आपल्याला मंदिर उघडं सापडलं त्याबद्दल छान वाटतंय. अशा प्रकारे आपण जाऊ शकतो. मंदिर अगदी पुरातन आहे आणि दुसरे शिवलिंग बसवण्यात आले. तर मंदिर दाखवत आहे तुम्हाला. आता आपण मंदिराच्या पूर्वाभिमुख दरवाजाकडे आपण जाणार आहोत. हे पाहू शकता, हा मंदिराचा पूर्वाभिमुख दरवाजा हा बंद आहे काही कारणास्तव. पण पाहू शकता मंदिराची तोडफोड झालेली आपल्याला जाणवते. परकीय आक्रमणामध्ये पाहू शकता मूर्त्यांची खालची बाजू आपण पाहू शकता तुटलेली आहे. कीर्तिमुख देखील आपण पाहू शकता. दोन्ही बाजूला आपल्याला कीर्तिमुख देखील पाहायला भेटते. आणि बघा, पाहू शकता खूप अंधार आहे. या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य की खूप असं हे रहस्यमय मंदिर आहे. तर या मंदिराला पाहू शकता गायमुख नाही आहे. आपण पूर्वीची बाजू जी दाखवत आहे त्या बाजूला बघा शिवलिंगाच्या जे अभिषेकाचे जे तीर्थ पडते त्याच्यासाठी बघा नाही आहे. स्थानिक लोकांच्या मते हे पूर्वी विष्णूंचे मंदिर होते असं देखील सांगण्यात येते. तर पाहू शकता या मंदिराच्या शिखराचे बांधकाम देखील आपण पाहू शकता. ही पक्क्या विटांचे बांधकाम आपल्याला पाहायला भेटते. आणि खालची जी बाजू आहे ती पूर्णपणे हे ते पुन्हा एकदा मी दाखवतो तुम्हाला. शिखरावरच्या कळसाच्या जागी त्रिशूळ बसवलेला आहे. अतिशय सुंदर वाटत आहे हे. आता आपण मंदिराच्या पुढच्या बाजूला आपण चाललेलो आहे. तर पाहू शकता मंदिर अतिशय प्राचीन आहे. खूप सुंदर असा ठेवा आहे. खरं तर हा ठेवा आपण जपला पाहिजे, पण तसं फारसं पुरातत्व खात्याचे लक्ष आपलं जास्त लक्ष आहे असं काही आपल्याला वाटत नाही. त्यानंतर आणि तळघर आहे अच्छा ते बंद केलेलं सुरक्षेच्या कारणास्तव सध्या बंद आहे. इथे जे स्थानिक आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे भुयार आहे. तर ते आता सुरक्षेच्या कारणास्तव बंद आहे. समोर आपण दुर्गा मातेची मूर्ती देखील आपण पाहू शकता. हे स्वामी सरस्वती यांचे देखील स्थान आहे. या ठिकाणी समाधी आहे. तर तिथून मल्लिकार्जुन मंदिराच्या पासून आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर सुंदर असे आपल्याला अप्रतिम आपल्याला दृश्य दिसतं. तर ते पाहू शकता. अतिशय सुंदर अशी चौकोनी पुष्करणी पाहू शकता. तर कदाचित याच्यामध्ये आता प्रत्येक देवकोष्टकामध्ये आता पूर्णपणे आपल्याला देवकोष्टक पूर्णपणे मोकळी पाहायला भेटत आहे. तर आता आपण पाहूयाच. अतिशय सुंदर अशी पुष्करणी, अप्रतिम ठेवा आहे. तर त्यानंतर आपल्याला एक सभामंडप देखील पाहायला भेटतो. तर आता आपण सभामंडप पाहूया. थोडंसं श्री दसभुजा दत्त मंदिर असलेलं दत्त मूर्तीचे देखील आपण दर्शन घेऊया. हे अशा थोड्याफार मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात की ज्या श्री दत्त महाराजांच्या मूर्तीला दसभुजा, प्रत्येक हातामध्ये विविध आयुध देखील आपल्याला पाहायला भेटतात. मंदिर बंद आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला आतमध्ये काही प्रवेश नाही आहे. दत्त पादुका देखील आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला भेटतात. आणि या मंदिरामध्ये दत्त जयंती किंवा अनेक उत्सव मोठ्या प्रमाणात देखील केले जातात. तर पाहू शकता त्या दत्त मंदिराच्या समोरच्या बाजूला जे पुष्करणी आहे त्या पुष्करणीवरती
अनेक विविध प्रकारची कलाकुसर आपल्याला पाहायला भेटते. रामायणातील आणि रामायणातील किंवा महाभारतातील अनेक प्रसंग या ठिकाणी देखील आपल्याला कोरलेले पाहायला भेटतात. कामशिल्पे देखील आहेत, तर ते आपण बघू शकता. हे हा आतील भाग आहे. कदाचित हा नंदी मंडप किंवा वराह मंडप देखील असू शकतो. तर आपण आता हे पाहून आता पाहू शकता आपण अतिशय सुंदर अशी कलाकुसर आहे. तर आपण जाऊया पानाफुलांचे. आणि आता आपण यानंतर हे पाहू शकता अतिशय सुंदर पुष्करणी. हे दृश्य पाहून आता आपण श्री दत्त महाराजांच्या मंदिराच्या मागील बाजूस आपण जात आहे. तर त्याच्या पाठीमागे देखील आपल्याला थोडंसं देवकोष्टकासारखं काहीतरी पाहायला भेटत आहे. कदाचित देवकोष्टकच आहेत ते. तर इथे देवकोष्टकामध्ये पण काही नाही आहे, तर ते देवकोष्टक देखील मोकळे आहे. श्री दत्त महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागे देखील आपल्याला पाहू शकता की अतिशय सुंदर असं वृक्ष आहे. त्याला आपलं हे पाहू शकता देवकोष्टक देखील छान असं आहे. अतिशय सुंदर कलाकुसर. तर त्यानंतर आपण आता तुम्हाला पुष्करणीच्या देवकोष्टक साधारणपणे 28 देवकोष्टक आहेत. सध्या या देवकोष्टकामध्ये कोणतेही दैवत नाही आहेत. तर आक्रमणाच्या काळामध्ये कदाचित नाही आहेत ते. तर आपण समोर एक खांब पाहू शकता. कदाचित याच्यावरती देखील दगडी छत असण्याच्या शक्यता आहेत, पण आता ते त्याच्यावरती फक्त आपल्याला पूर्वीच्या बाजूला असलेला एकच खांब पाहायला भेटत आहे. हे समोर पाहू शकता आपण एकच खांब आहे फक्त, पण इतर देवकोष्टक पूर्णपणे मोकळे आहेत. तर मी ते तुम्हाला दाखवत आहे. तर प्रत्येक देवकोष्टकामध्ये म्हणजे एकही देवकोष्टकामध्ये काही आता आपल्याला तर पाहायला भेटत नाही आहे. तर त्यामुळे पण हे पाहू शकता आपल्या समोरील बाजूस मल्लिकार्जुन मंदिर आणि समोरील बाजूस दशभुजा दत्त मंदिर, हे दोन्ही मंदिरे एकाच ठिकाणी आहेत. हे लोणी बापकरच्या पश्चिम बाजूस असलेले दशभुजा दत्त मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर हे दोन्ही एकाच ठिकाणी आहेत. तर साधारणपणे 500 मीटरच्या अंतरावरती असलेले हे मंदिर आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. हे माता रुक्मिणी आणि विठ्ठलांचे थोडीशी जीर्ण झालेली मूर्ती पाहायला भेटत आहे. हा ठेवा खूप अतिशय सुंदर आहे. हा ठेवा खरं तर जतन केला पाहिजे. हा ठेवा जतन करण्यासाठी शासनाच्या दारी किंवा आपण देखील याच्यासाठी काहीतरी मदत केली पाहिजे असं मला वाटतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला नक्की सांगा आणि या ठिकाणाला अवश्य भेट द्या. अतिशय मोरगावपासून जवळ असलेले साधारणपणे 8 किलोमीटर अंतरावरती आहे. तर या मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या. अतिशय सुंदर आणि प्राचीन ठेवा आहे. तर हे पाहू शकता काही पर्यटक देखील या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. तर पुन्हा एकदा तुम्हाला मी थोडंसं दाखवू शकतो. स्थानिक काका देखील थोडीशी आपल्याला माहिती दिली त्यांनी. तर आपण आता आपला व्हिडिओ संपवत आहे. तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल पाहत राहा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.